मित्रांनो, थोडं आता मागे मी घेऊन जाणार आहे. कुठलीही नदी ज्यावेळी मोठी प्रवाहित होत असते तर तिचा उगम कुठेतरी असतो, हे लक्षात ठेवा. तसं हे वारकरी संप्रदायाचं भक्ती आंदोलन जे सुरू झालं त्याचं मूळ मी ज्या गादीचा वारस आहे तिथे आहे. तिथे आहे. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य 13व्या-14व्या शतकामध्ये आले आणि जगद्गुरू रामानुजाचार्यांनी जो विशिष्ट अद्वैत सिद्धांत सांगितला की देव आहेच, पण तो विशेष प्रकारचा म्हणून विशिष्टाद्वैत सिद्धांत म्हणजे अद्वैत मान्य केलं शंकराचार्यांचं. शंकराचार्यांनी सांगितलं एकच शाश्वत आहे, ते म्हणजे परब्रह्म. कारण ही सृष्टी जी आहे ही सृष्टी काय करते, उत्पत्ती स्थिती लय होत असल्यामुळे दररोज बदलते. तुम्ही सुद्धा कणाकणानं दररोज बदलताय. लहानपणी तुम्ही जेवढे जसे होतात तसे आता आहात का बघा. म्हणजे तुमच्यामध्ये बदल सतत आहे. त्यामुळे शाश्वत काय, एकच ब्रह्म. म्हणून त्यांनी सांगितलं अद्वैत. 7व्या-8व्या शतकामध्ये सांगितलं आणि 11व्या-12व्या शतकामध्ये रामानुजाचार्य आले आणि रामानुजाचार्यांनी सांगितलं अद्वैत मान्य आहे, पण विशेष आहे की तो एकटा नाही आहे. त्याने निर्माण केलेली सृष्टी सुद्धा त्याचीच आहे. चराचरात देव आहे, अणुरेणू देव आहे. म्हणून नामदेव महाराजांच्या एका अभंगामध्ये आहे ना, अणुरेणूपासून ब्रह्मांड भरिला तो म्या विठेवरी पाहिला. अणुरेणूत देव सांगितलं. त्याच सिद्धांताचं नाव आहे शरीर शरीरी. म्हणजे आपण सगळी शरीर आहोत आणि आपल्या शरीरामध्ये बसणारा जो आहे तो शरीरी म्हणजे परब्रह्म आहे. आणि हा सिद्धांत 13व्या-14व्या शतकामध्ये आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी एकदम सोपा करून टाकला. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये त्याचं एकदम ठळक स्वरूपामध्ये, दृश्य स्वरूपामध्ये काय झालेलं, बिंब उमटलंय. 13व्या-14व्या शतकामध्ये माऊली आली त्यावेळेला फक्त वडिलांनी काय केलं होतं, ब्रह्मचार्य सोडलं होतं, म्हणजे संन्यास सोडून ग्रस्ताश्रमात आले. तर त्या काळच्या धर्म मार्तंडाने त्यांना देहांत प्रायचित्त सांगितलं होतं. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये क्रांती करायचे, जात पात पूछे ना कोई, जो हरि को भजे वो हरि का होई. म्हणजे आम्ही जाती वर्ण मानणार नाही. शूद्र क्षत्रिय वैश्य ब्राह्मण यामध्ये अडकलेला जो समाज होता त्या समाजाला रामानंदाचार्याने बाहेर काढलं आणि सांगितलं की भक्तीवर सर्वांचा अधिकार आहे, देवावर सर्वांचा अधिकार आहे. कारण देवच सर्वांमध्ये आहे. आणि संस्कृतमध्ये असणारे हे जे ज्ञान त्यांनी लोकभाषेमध्ये आणलं, हिंदीमध्ये आणलं, वैदिक तिकडची जी अवधी भाषा होती त्या अवधी भाषेमध्ये आणलं. आणि मग संपूर्ण भारतामध्ये भक्ती आंदोलन सुरू झालं. चैतन्य महाप्रभूचा संप्रदाय सुरू झाला, तिकडे चक्रधर स्वामींचा महानुभव पंथ तयार झाला, इकडे महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथ निर्माण झाला. आणि जिकडे बघाल तिकडे भक्तीचं आंदोलन सुरू होऊन माणसाला माणूस म्हणून माणसाळवण्याचं काम सुरू झालं. माणसामध्ये माणुसकी नावाचा धर्म जागृत झाला. म्हणून आपल्यावर संस्कार आहेत, म्हणून आपण दान धर्म करतो. एखादा भुकेलेला माणसाला आपल्या ताटातून थोडं का असेना अन्न आपण देतो. पाण्यानं व्याकुळ झालेल्या माणसाला ग्लासभर पाणी देतो. संतांनी सांगितलं पाणपोळे घालण्यापेक्षा आणि तिथे मोठी नावं लावण्यापेक्षा दरवाजात येणाऱ्या तहानलेल्या माणसाला एक ग्लासभर पाणी द्या. आणि मी पाणी दिलंय हे विसरा. परोपकार, उपकार करू नका. मगाशी आपण एक चित्रफीत आमची पाहिली. माझा सिद्धांत आहे स्वतःचा, गुरुतत्व प्रधान आत्मसाक्षात्कारवाद. त्यामध्ये माझी प्रस्थानत्रयी आहे, सेवा, साधना आणि आचरण. बोलणार असाल तर विनम्र बोला. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. जी आपण सेवा करतोय ती काही मेहरबानी करत नाही. आपल्या आत्मसाक्षात्काराचा जो मार्ग आहे तो प्रशस्त करतोय. म्हणून
अनेक प्रकारच्या सेवा या संप्रदायामध्ये आज जवळजवळ 35 वर्ष चालू आहेत, सर्व विनामूल्य. आम्ही CBSE बोर्ड चालवतो, फुकट. अगदी नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंतचा विद्यार्थी त्या शाळेत शिकतो आणि बाहेर पडतो. असा एकही उपक्रम नाही की तिथे पैसे घेतले जातात. वर्षातून एकदा थॅलेसिमिया, सिकल सेल्स, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर अशा रुग्णांना रक्त कोण देणार? कारण त्यांना दर 15 दिवसानंतर रक्त भरावं लागतं. देणार कोण? मग त्याच्यासाठी आम्ही दरवर्षी जानेवारीमध्ये एक अभियान राबवतो 15 दिवसाचं. यावर्षी आम्ही आमचाच रक्त विक्रम होता तो मोडून टाकला. 1,71,150 रक्त बाटल्या दिल्या. असे अनेक उपक्रम आहे. पण मी माझ्या अनुयायांना सांगितलेलं आहे, कुणाचंही नाव येता कामा नये, माझंही नाव येता कामा नये त्याच्यावर. तर ती सेवा